सन्माननीय अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय कल्याण निधी जो एकूण उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता 5% रक्कम ही मागासवर्गीय कल्याण निधी आहे। आणि मग मागच्या बोर्डामध्ये अशा पद्धतीतला निर्णय झाला, चर्चा झाली। माननीय महापौर, माननीय इथले सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, सभागृह नेते आणि त्याचबरोबर तत्कालीन आयुक्त सन्माननीय गणेशजी देशमुख साहेब की हा निधी सदरील समाजाला कायमस्वरूपी फायदे होतील यासाठी वापरण्याचे निर्देश या ठिकाणी आहेत। आणि मग त्याच्यामुळे एखादा रस्ता केला 1 कोटीचा 2 कोटीचा तर तिथून तो समाज घटक जाणार नाही आणि त्या समाज घटकाला कायमस्वरूपी फायदे मिळणार नाहीत। आणि मग त्याच्यामुळे पनवेल शहरामध्ये नगरपालिका असताना ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनवलं, तशाच धर्तीवर सिडको ज्या वसाहती आहेत, नवीन पनवेल आहे, खांदा कॉलनी आहे, कळंबोली आहे, खारघर आहे, कामोठे आहे, या 5ही वसाहतींमध्ये राष्ट्रीय महापुरुषांच्या नावाने भवन निर्माण करावेत आणि तिथे विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका वर्ग आणि इतर तत्संगाने काही उपक्रम राबवावेत या संदर्भात निर्णय झाला। माननीय अध्यक्ष महोदय, 2017ला महापालिकेची पहिली निवडणूक झाली मे महिन्यामध्ये आणि 10 जुलैला पहिली महासभा संपन्न झाली। त्या महासभेच्या नंतर दरवर्षी येणारा जो 5% मागासवर्गीय कल्याण निधी आहे तो इतरत्र खर्च न करता अशा वस्तूंसाठी खर्च करावेत अशा पद्धतीतला निर्णय या ठिकाणी महासभेने पारित केला। आणि त्यासाठी नवीन पनवेल पूर्व इथे भूखंड क्रमांक 142 सेक्टर 1S हे 1299 चौरस मीटरचं याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन असं नाव द्यावं असं झालं। 2 कळंबोली भूखंड क्रमांक 12 सेक्टर 1E हा 1800 क्षेत्रफळ चौरस मीटरचा प्लॉट तिथे मराठा समाजाच्या मुलांसाठी छत्रपती शाहू महाराज वसतिगृह बांधावाचा निर्णय झाला। 3 कामोठे शहरामध्ये भूखंड क्रमांक 1A सेक्टर 11 इथे 2309.99 चौरस मीटरच्या क्षेत्रफळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन बांधावं असा निर्णय झाला। तर खारघरमध्ये भूखंड क्रमांक 9 सेक्टर 8 इथे 2000 चौरस मीटर जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन बांधावं असा निर्णय झाला। आणि 5 नवीन पनवेल पश्चिम भूखंड क्रमांक 14 सेक्टर 8 इथे 1944 चौरस मीटर क्षेत्रफळाचं माता रमाई आंबेडकर बहुउद्देशीय भवन बांधावं असा निर्णय झाला। यापैकी फक्त एकच जागा ही महापालिकेच्या ताब्यात आली, नवीन पनवेल पश्चिममधली भूखंड क्रमांक 14 सेक्टर 8 येथील आणि माता रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय भवन तिथे काम चालू आहे। आता बाकीच्या मागच्या बोर्डामध्ये सातत्यानं उपायुक्त पवार म्हणून होते, त्यांच्या समवेत एक टीम नेमली होती आणि ते पाठपुरावा करत होते। बोर्डाचा कालावधी संपला आणि त्याच्यानंतर प्रशासकीय कालावधी या ठिकाणी चालू झाला आणि प्रशासन आणि त्याच्यामुळे संपर्क करणे कदाचित मागे पुढे राहून गेलं असेल। मी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती करेन की हे प्लॉट तातडीनं महापालिकेच्या ताब्यात यावेत, यासाठी सिडकोकडे सातत्यानं पाठपुरावा करावा। आता त्या ठिकाणी सन्माननीय आपल्या इथे असलेले आयुक्त गणेश देशमुख साहेब सिडकोमध्ये आहेत, त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्याकडे पाठपुरावा करा तातडीनं, कारण त्यांचीही संकल्पना याच्यामध्ये महत्त्वाची होती। तातडीनं हे प्लॉट हस्तांतरित केले जातील अशा पद्धतीतलं त्यांनी आता 4 दिवसापूर्वी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे सांगितलेलं आहे। आपल्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून तातडीनं या कामाला सुरुवात करावी अशी विनंती आहे आणि पाठपुरावा सातत्यानं झाला पाहिजे, कारण की पनवेलमध्ये एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, तिथे 350 विद्यार्थी अभ्यास करतात। जे मागच्या वेळेला सांगितलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, मग रेल्वे असेल, बँकिंग असेल, UPSC असेल, MPSC असेल, तत्सम स्पर्धा परीक्षा असतील, यांचा ते अभ्यास करतात। आणि एक रेकॉर्ड झाला पनवेल तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये अभ्यास करणारा MPSCला बसलेला जे पात्र
स्पर्धक होते 3 लाख महाराष्ट्रामध्ये. त्या 3 लाखांपैकी पनवेलला जितेंद्र सोनावणे, नवीन पनवेलला राहणारा संतोषजी शेट्टी यांच्या वार्डमध्ये राहत आहेत. तो महाराष्ट्रामध्ये MPSCला पहिला आला. हे महापालिकेचं श्रेय आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनलं म्हणून हे शक्य झालं असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या बाकीच्या जागा पनवेल महापालिकेने ताब्यात घेऊन तातडीनं त्या ठिकाणी ते जी भवनं आहेत बहुउद्देशीय ती त्या ठिकाणी निर्माण करावीत अशी विनंती आहे. माननीय आयुक्त सन्माननीय चितळे सरांनी सांगितलं स्वतः जातीनं लक्ष घालून ते प्लॉट आपल्या महापालिकेकडे येण्याच्या संदर्भात प्रयत्न करणार आहेत. मी प्रशासनाला परत विनंती करेन, अध्यक्ष महोदयांना अवगत करेन की या बाबतीमध्ये आपण असं ठरवलं होतं की मागासवर्गीय कल्याण निधी 5% जो आहे त्या वर्षामध्ये जर तो संपला नाही, म्हणजे संपवायचा नव्हताच, कमीत कमी प्रमाणामध्ये संपवायचा होता, तो दरवर्षी पुढच्या बजेटमध्ये शिल्लक असलेला निधी तो पुढच्या बजेटमध्ये तो ॲड करावा अशा पद्धतीतली विनंती आहे. मी आता बजेटमध्ये पाहिलं, आपण दिव्यांग निधी देखील 5% आहे, पण ही मागासवर्गीय कल्याण निधी हा न संपवल्यामुळे, कमी प्रमाणात संपवल्यामुळे त्याची संख्याही जास्त प्रमाणात शिल्लक असणं अपेक्षित आहे. परंतु तशा पद्धतीतलं न होता दिव्यांग निधीच्या जवळपास हा निधी आहे. याचा अर्थ दिव्यांग निधी हा आपण जवळपास 100% संपवण्याचा प्रयत्न करतो. कारण 1868 दिव्यांग आहेत पनवेल महापालिकेमध्ये, हे नोंदणीकृत आहेत आणि त्यांना आपण प्रत्येक दिव्यांगाला 40% ते 40% ते 60%, 61% ते 80%, 81% ते 100% यांना आपण तो निधी देत असतो, वाटप करतो. त्याशिवाय उच्च शिक्षित घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण काही निधी त्यांना देतो, मदत करतो. ही चांगली बाब आहे. मग त्यांचा निधी जर संपत आलेला आहे, संपतो दरवर्षी, मग मागासवर्गीय कल्याण निधी सेम आहे तर तो शिल्लक कमी प्रमाणात दाखवलेला आहे. तर तो का दाखवलेला आहे याची शहानिशा अध्यक्ष महोदय होणे गरजेचं आहे आणि तो मोठ्या प्रमाणात तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध, तो विषय आता नाही बजेटचा मधला विषय आहे, परंतु या अनुषंगाने मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणू इच्छितो आणि लवकरात लवकर हे प्लॉट पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे आणि तातडीनं त्याच्यावर ही भवनं उभारावीत अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, एक विनंती की ज्या व्यक्तीचा, ज्या सन्माननीय सदस्याचा प्रश्न असेल तो त्यानेच मांडलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं समाधान झालं तर त्याला अपेक्षित धरून इतर सदस्यांनी त्याच्यावर बोलू नये अशी माझी विनंती आहे. त्यांना काय बोलायचं असेल दुसऱ्या वेळेला ते प्रश्न देतील, नाहीतर अनेक एकाच्या ऐवजी दुसऱ्याला बोलायचं असतं, दुसऱ्याच्या ऐवजी तिसऱ्याला बोलायचं असतं, मग संधी काहींना दिली नाही तर ती राहून जाते. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की ज्याचा प्रश्न असेल त्यांनाच या ठिकाणी बोलावं, बोलू द्यावं अशी माझी आपणाला विनंती आहे. धन्यवाद.